मित्रांनो, आता 10वी-12वीच्या एक्झाम येत आहेत. परीक्षेसाठी फक्त एकच महिना राहिलेला आहे. या कमी वेळेमध्ये अभ्यास कसा पूर्ण करायचा हे मी तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांना अभ्यासाची संतोषनीती शेअर करायला विसरू नका. आता वेळ कमी आहे, पण घाबरायचं अजिबात कारण नाही. कारण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर उरलेले दिवस पुरेसे आहेत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासाचं दडपण मनावरती अजिबात घेऊ नका. कारण दडपणात असलेलं मन कधीही चांगला अभ्यास करू शकत नाही. परीक्षा कठीण नसते, पण भीती मेंदूची विचारशक्ती बंद करते. त्यामुळे आधी मन शांत ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जास्त अभ्यास करण्याची वेळ नाही, तर योग्य अभ्यास करण्याची वेळ आहे. प्रत्येक विषयानुसार जे महत्वाचे चॅप्टर्स आहेत त्यावरती जास्तीत जास्त लक्ष द्या. दररोज 2 मोठे चॅप्टर संपवण्याचा हट्ट करू नका. एक मोठा चॅप्टर आणि एक छोटा चॅप्टर पूर्ण करा. अभ्यास पूर्ण होत असल्याची भावना आली की आपोआप तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, मागील वर्षाचे क्वेश्चन्स पेपर जास्तीत जास्त सोडवा. रोज एक पेपर टायमर लावून सोडवा. यामुळे अभ्यासाला दिशा मिळेल आणि परीक्षेची भीती ऑटोमॅटिक कमी होत जाईल. अभ्यास करताना 40-10 रूल्स वापरा. 40 मिनिटे एकाग्रतेने अभ्यास करा आणि 10 मिनिटे विश्रांती घ्या. या विश्रांतीमध्ये मोबाईल टाळा, थोडंसं पाणी प्या, थोडंसं चालणं फिरणं करा आणि नंतर पुन्हा एकदा अभ्यासाला बसा. फोकस हा तुमच्या अभ्यासातील सर्वात मोठं शस्त्र आहे. शेवटी महत्वाची एकच गोष्ट सांगेल की वीक पॉइंट्स कधीही लपवू नका. जिथे अडचण येते तिथे 30 मिनिटे एक्स्ट्रा वेळ द्या. विकनेस वरती काम केलं की मार्क्स आपोआप वाढतात. लक्षात ठेवा, एक्झाम कठीण नाहीये. तुमची तयारी मजबूत असली की पेपर्स तुम्हाला सोपा जाणारच. आजपासून स्मार्ट अभ्यास सुरू करा आणि या परीक्षेला तुमचं बेस्ट देऊन या. एका छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढं सगळं सांगणं शक्य नाहीये. तुमचे प्रश्न खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की देईल. स्टडी प्लॅनर आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती अपॉइंटमेंट घेऊ शकता. परीक्षेचा कठीण मार्ग सोपा करण्यासाठी, अभ्यासाची संतोषनीती पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि ही रील्स सेव्ह करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. ऑल दी बेस्ट. बाय बाय.